सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे येथील श्रीकृष्ण मंदिराचे संस्थापक संचालक तथा अखिल भारतीय महानुभव परिषदेचे कार्याध्यक्ष आचार्य श्री साळकर बाबाजी यांचे 28 फेब्रुवारीला पहाटे 5 वाजता निधन झाले। आध्यात्मिक तथा सामाजिक चळवळीतील एक निर्भीड व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महानुभव पंथात तथा धुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे। बाबाजींची अंत्ययात्रा 1 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता श्रीकृष्ण मंदिरातून निघणार आहे। बाबांवर अंतिम संस्कार कोंडा रोड लगत असलेल्या आरके ऑफिसच्या मागे महानुभव पंथीय स्मशानभूमीमध्ये होणार आहे। हां बाबा, अखिल भारतीय मानव परिषदेचे उपाध्यक्ष उपाध्याय महंत साळकर बाबा धुळे हे गेली 8 दिवसापासून नागपूरला विवेका हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना आज सकाळी त्यांचा देहावसान झालं। त्यानिमित्ताने पंथामध्ये एक दुःखाची छटा निर्माण झाली। संपूर्ण पंथ आणि त्यांचे उपासक हे दुःखसागरात बुडून गेलेले आहे। परंतु ईश्वर सत्तेपुढे इलाज नसतो। मानवाचा हा एक धर्मच आहे, जन्माला येतो तो मृत्यूला जाणारच आहे। त्या दृष्टीतून हे सर्व घडत असणारे जगाच्या पाठीवर आणि बाबांचं कार्य इतकं महत्त्वपूर्ण होतं। ताण जीर्णोद्धार, समाज प्रबोधन, संपूर्ण तरुण वयात तर पूर्ण भारत बाबांनी पालथा घातलेला आहे। परंतु आज देखील 20 दिवस ते धुळ्याला, ते 10 दिवस सुद्धा धुळ्याला राहत नव्हते। समाजकार्य, धर्मकार्य निरंतर नागपूर, भंडारा, गोंदिया, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहिले। जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत ही गोष्ट त्यांनी जपली बनली। परंतु आज त्यांचं देहावसान झालं। उद्या बाबांचं या ठिकाणाहून अंत्यविधी निघणार आहे। त्यामुळे मानव पंथातले जेवढे आचार्य, 13 आचार्य आमचे मानव पंथाचे प्रमुख, त्यात बाबा देखील एक उपाध्याय अमनाय साळकर हा एक अमनाय आहे। त्या लेवलची ही गादी। त्यामुळे या अंतिम संस्काराला संपूर्ण भारतातून, महाराष्ट्रातून जे प्रमुख संत आहेत, इतरही बाबांचे शिष्य आहेत, ते या ठिकाणी उद्या येणार आहेत। उद्या सकाळी बाबांचा या ठिकाणून अंतिम संस्काराचा विधी उद्या होईल आणि नंतरही दसव्याचा जो 9 तारखेचा जो 10व्याचा दिवस आहे, तो 9 तारखेला या ठिकाणी एक यात्रेचं स्वरूप येणार आहे। परंतु संपूर्ण दुःखमय वातावरणामध्ये धुळेकर काय, पूर्ण धुळे जिल्हा काय, नंदुरबार काय, सगळा हा जो खानदेशचा परिसर आहे, इथं जिव्हाळ्याची बाबांची पंथाचा नसेल तरी मानवतेचा संदेश श्री चक्रधर स्वामींनी दिल्यामुळे तो मानवतेचा संदेश त्यांनी परोपरी जपला। अनेक या ठिकाणी उपदेशक नाही पंथाचे, परंतु बाबांचं प्रेम आणि ते प्रेम आजही आम्हाला आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ते आम्हाला ध्यानात राहणार आहे। अशा प्रकारच्या बाबांचं कार्य बाबा गेले, त्यामुळे आम्हाला सागरात उडालं। जागरण स्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।